तर गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 24 मार्ग बंद असल्याने अनेक गावांचा तालुका संपर्क तुटलाय। गडचिरोली शहरातल्या खोलगट भागात अनेक घरं आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। तर भामरागड, सिरोंचा, अहेरी या 3 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। तब्बल 700 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलंय। गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि जिल्हा प्रशासनाला नागरिकांची काळजी घेण्यासाठी विशेष दिशानिर्देश दिले। तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्याची तीव्रता रात्रीतून वाढली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातले 24 मार्ग बंद पडलेले आहेत। यात सिरोंचा आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्गासह अनेक गावांना तालुका जिल्हा मुख्यालय जोडणारे मार्ग बंद आहेत। आपण बघा, हा मार्ग बंद पडलेला आहे आणि तरी त्या पाण्यातून वाट काढत धोका पत्करून एक वृद्ध महिला आणि एक मुलगा जात आहे। ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। म्हणजे या गावांना तालुक्याशी जोडणारा हा जो पूल आहे पहाटेपासूनच पाण्याखाली गेलेला। आत्ता पाण्याची तीव्रता थोडी कमी झाली असली तरी दुपारपर्यंत पाण्याची तीव्रता जास्त होती आणि ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे आणि सगळ्यात जास्त फटका भामरागड तालुक्याला बसला आहे। कारण भामरागड छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे। इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे आणि गोदावरी प्राणहिता नदीच्या पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुसळधार पावसामुळे आज सकाळी गडचिरोली शहरातही पूर परिस्थितीसारखी चित्र निर्माण झालं होतं। अनेक खोलगट भागातले घरं त्यामध्ये पाणी गेलं होतं, रस्ते पाण्याखाली गेले होते। त्यासोबत गडचिरोली शहरातली नगरपालिकेची इमारत ही अर्धी पाण्यामध्ये होती। ही परिस्थिती गडचिरोली शहरातली होती। दुर्गम भागात तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागड शहरातल्या 45 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। तब्बल 700 नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। जिल्हाधिकारी अविष्यात पांडा हे स्वतः आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये बसून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। पोलीस अधीक्षक रमेश यांच्या नेतृत्वाखाली दुर्गम भागात पोलीस पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये दुर्गम भागात कुठलाही जीवितहानी होऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली। तर गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलाय। या दरम्यान सिरोंचा तालुक्यातील 150 गावांसह तब्बल 200 गावांचा वीज पुरवठा काल संध्याकाळपासूनच खंडित झालाय। सिरोंचा तालुक्यातील 150 गावं तर जमलगट्टा परिसरातील 50 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। 18 तास लोटल्यानंतरही 200 गावांचा वीज पुरवठा सुरू झालेला नाही। दरम्यान आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने 66 केव्ही लाईन मधील बिघाड दुरुस्त करणारे पथक येऊ शकत नसल्याने दुसऱ्या दिवशीही 200 गावांची रात्र अंधारातच जाण्याची शक्यता आहे। तर नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय। यामुळे बिलोली तालुक्यातील माचनूर ते गंजगाव मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, जनजीवन विस्कळीत झालंय। शाळकरी मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। दरम्यान पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। दृश्य आपण बघतायत। कंचली गावातील 32 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला। कंचली आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज त्याला आला नाही आणि ही दुर्घटना घडली। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली असून प्रशासनाकडूनही शोध कार्य सुरू आहे। तर कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत। पाणी साठा वाढल्यानंतर पाणी सोडलं जात आहे। नदीकाठच्या नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय।
तर अमरावती जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मेळघाटातील सिपना नदीला संततधार पावसामुळे महापूर आलाय। त्यामुळे तब्बल 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। सिपना नदीवरील दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर अमरावती जिल्ह्यातील संततधार पावसामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत। प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर बीड जिल्ह्यात आज काही भागात दमदार पाऊस कोसळतोय। मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। तर कापूस, सोयाबीन, ऊस आणि मूग पिकांना जीवनदान मिळालंय। माजलगाव तालुक्यातही पाऊस कोसळलाय, यामुळे खरीप पिकांना सुद्धा दिलासा मिळालाय। बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील, जिथे मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या वडेगाव बंध्या परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय। वादळामुळे अनेक घरांवरील छतांचे पत्रे उडून गेले, तर झाडे आणि विजेचे खांब कोसळले। या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। आमच्या गावचे बहुत सारं नुकसान झालंय। आमचं सुद्धा झालंय आणि परकांचं सुद्धा झालंय। आम्हाला सरकारची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या वडेगाव बंध्या येते काहीतरी म्हणजे लवकरात लवकर हे आज झालं पाहिजे। म्हणजे आपली टीम पाठवून आमच्या गावाचं म्हणजे झाडं पडले आहेत, कुठं काही झालंय ते सुधार करून द्या। खूपच चक्रीवादळ येऊन त्या 2 घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही पंचनामे करून शासनातर्फे जो बी यांना नुकसान भरपाई ते तातडीने आम्ही मंजूर देऊ आणि ताबडतोब आम्ही बाकी सर्व लोकांचे बी पंचनामे करून शासनास कळवू आम्ही। तर गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। यामुळे तिरोडा तालुक्यातील धारणी उमरी मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। दरम्यान भुसावळ शहरातील रेल्वे अंडरपास बोगद्यात पावसाचे पाणी साचत असल्यानं नागरिकांसाठी मोठी गैरसोय झाली आहे। बोगद्यातील खड्डे पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाणी उपसा, खड्ड्यांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेचे उपाय करावेत अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे। तर बातमी आहे वर्ध्यातील, जिथे बघा वर्धा जिल्ह्यात सुद्धा दमदार पाऊस येतोय। पावसाने हजेरी लावली आहे। वर्धा शहरातील वर्धा शहर आणि सोबतच ग्रामीण भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं काही भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। दरम्यान चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर आता बातमी सोलापूरची आहे, जिथे मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। या वाढत्या विसर्गामुळे भीमा नदी ओसंडून व्हायला लागली आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातले अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून बंधाऱ्यांवर पाणी असल्यामुळे खानापूर, हिळवी आणि या भागांमध्ये वाहतूक
ठप्प झाली आहे। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। तर पुढील दृश्य नांदेडमधील आहे, जिथे बघा सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय। अल्पशः पावसामुळे पालिकेने बनवलेला रस्ता सुद्धा पूर्णपणे खचलाय। खचलेल्या रस्त्यावर खड्डा पडून त्यात कार कोसळली आहे। नांदेडच्या वाझिराबाद परिसरात ही घटना घडली। नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रशेखर इंगळे यांची ही कार होती। त्यांनी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचे जे चाक आहेत ते खड्ड्यात अडकले आणि यात कार चालक चंद्रशेखर इंगळे थोडक्यात बचावले। कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली। तर मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणातील उपयुक्त पाणी साठा जवळपास 65% पोहोचलाय। दरम्यान सध्या 52.12 TMC जिवंत पाणीसाठे उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। जळगाव जिल्ह्याची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा 94% पोहोचलाय। धरणात सध्या सुमारे 3,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता सुद्धा आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसात धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 54% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो।